कसारवाड़ा पुलिस ने साइबर अपराध को सफलतापूर्वक सुलझाते हुए अंतर्राज्यीय गिरोह के 4 आरोपियों को गिरफ्तार कर मामले का खुलासा किया। गुन्हा नंबर 787/2024 माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यांची जवळपास 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती। त्यामध्ये पोलीस स्टेशन कासारवडवली यांनी त्या गुन्ह्याचा तांत्रिक आणि इतर सर्व अनुषंगाने तपास करून त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी यांना मान्य न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। 2 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी यांना स्काईप सोशल मीडियातर्फे मुंबई सायबर पोलीस ही अशी फेक अकाउंट फेक ID असलेली लिंक सेंड करण्यात आली। त्यानंतर फिर्यादी यांना सांगण्यात आले की सदर एक पार्सल तुमच्याकडे आलेलं आहे इराणवरून आणि ते पार्सल इंडियामध्ये बॅन आहे, भारतामध्ये बॅन आहे। तर त्या अनुषंगानं आमच्याकडे अंधेरी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्याशी चर्चा केली। त्यांना स्काईप ॲप जे आहे ते डाउनलोड करायला सांगून मुंबई सायबरची जी फेक अकाउंट आहे त्याच्याशी कम्युनिकेशन करायला सांगितलं। त्या कम्युनिकेशनमध्ये त्यांना एक लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये सेंड करत आहे तुमच्या अकाउंटला, ते चेक करा आणि ते तुम्ही आम्हाला परत पाठवा, रिटर्न पाठवा। फिर्यादीने त्याप्रमाणे कारवाई केली। त्यांना 10 लाख रुपये अकाउंटमध्ये आले। ते अकाउंटमध्ये आलेले 10 लाख रुपये हे फिर्यादी यांच्या प्री सँक्शन जे पर्सनल लोन होतं त्या लोनचे पैसे होते। ते लोनसुद्धा सँक्शन हे संबंधित जे आरोपी आहेत किंवा हे फ्रॉड करणारे जे ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी आहेत यांनीच ते लोन ऑनलाईन सँक्शन करून तात्काळ फिर्याद्यांच्या अकाउंटला पाठवलं। ते फिर्याद्यांच्या अकाउंटमधून पुन्हा संबंधित आरोपींच्या अकाउंटला ते रिटर्न पैसे त्यांनी रिटर्न केले। ओव्हरपर्यंत तपासामध्ये 10 लाख रुपये रिकव्हरी केली झाली आतापर्यंत आणि आरोपी सदरची रक्कम ही बँकेमध्ये आम्ही फ्रीज केलेली आहे। त्याचबरोबर हे जे आरोपी आहेत आतापर्यंत अटक केलेले 4 आरोपी हे आमचे पोलीस उपनिरीक्षक श्री येवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पाटील आणि संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांनी ठाणे तसेच राजस्थान आणि हरियाणा येथून ताब्यात घेतलेले आहे। आतापर्यंत आपल्याला ह्याची लिंक किंवा जे आरोपी मिळालेले आहेत त्या पुढील तपास अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये अजून काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का किंवा हे जे पैसे अजून ट्रान्सफर झालेले आहेत, ट्रान्झॅक्शन झाले ते कुठंपर्यंत गेले त्या अनुषंगाने शोध सुरू आहे। सदरचं पार्सल आल्यानंतर त्यांना स्काईपवर जे मुंबई सायबर पोलीस फेक ID अकाउंट त्यांनी ओपन करायला सांगून त्याच्यावर कम्युनिकेशन करायला सांगितलं। त्यामुळे फिर्याद्यांचा त्या IDवर किंवा त्या अकाउंटवर कम्युनिकेशन झाल्यानंतर विश्वास बसला। त्यामुळे त्यांनी पुढचे ते ट्रान्झॅक्शन पूर्ण केले। सुशिक्षित आहेत आणि त्यांना टेलिग्राम किंवा इतर ॲपवरून ह्या संबंधितांची त्यांची ओळख झाली आणि त्याच्यामधून त्यांनी हे सर्व कृत्य केलेलं आहे। इराणवरून तुम्हाला पार्सल आलेलं आहे, ते इंडियामध्ये बॅन आहे। त्या अनुषंगानं आमच्याकडे अंधेरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या जो स्काईपवर त्यांचा ID आहे फेक ID मुंबई सायबर पोलीसचा त्याच्यामध्ये त्यांना मेसेज करायला सांगितलं। तिथून त्यांना रिप्लाय आल्यामुळे फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला।